आज रामनवमी आहे आणि मला आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने आज मला जिथं साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा नाशिक नगरीत मला येता आलं, हे माझं सौभाग्य समजतो. काळाराम मंदिरात मी गेलो होतो, तिथे दर्शन घेतलं आणि गेले 10 वर्षापासून जो देशाच्या विकासाचा एक झंझावात सुरू आहे, तो संकल्प पुढे असाच राहू द्या अशी काळाराम मंदिरामध्ये रामाचरणी मी प्रार्थनाही केली. या व्यासपीठावरती उपस्थित असलेले नाशिक शहराचे अध्यक्ष आणि आमचे मित्र प्रशांत जाधवजी, या ठिकाणच्या आमदार आमच्या ताई, दोन्ही ताई इथे उपस्थित आहेत, माझा सहकारी अजित, आमचे मित्र आपल्या सगळ्यांचेच परिचित सावजीजी, त्याचबरोबर पवनजी आहेत, सुनील केदार आहेत, प्रवीण आलई आहे, श्याम बडोदे आहेत, नाना शिरेदार आहेत, सगळे सहकारीच आहेत. एका वेगळ्या विषयावरती पत्रकार परिषद घ्यायला इथं आलो आहे. नुकतंच आपण असं बघितलं की भारतीय जनता पार्टीने नुकताच दिल्लीमध्ये एक संकल्पपत्र जाहीर केलं, पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय करणार, आणि त्यानिमित्ताने आज ही पत्रकार परिषद आहे. समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, 70 वर्षाच्या नागरिकास मोफत उपचार, 3 कोटी लखपती महिलांसह देशातील महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्य विकास, रोजगारभिमुख उत्पादन नीती, गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पुढील 5 वर्ष मोफत धान्य, प्रत्येक घरांना गॅस जोडणी, त्याचबरोबर मोफत सौर वीज, अशा अनेक थेट जनतेच्या विकासाशी, जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारे आणि जनतेच्या उत्कर्षामध्ये, प्रगतीमध्ये भर टाकू करणारा संकल्प गेल्या पुढील 5 वर्षाचा भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली हा तयार झाला आहे. एका अर्थाने भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारखं केवळ एक कागदावरती दिलेली आश्वासनं नाहीत, तर गेल्या 10 वर्षाच्या अनुभवाचा, 10 वर्षामध्ये मोदीजी जे जे बोलतात ते करून दाखवतात, या पद्धतीचं एक मोदींची गॅरंटी असणारं हे संकल्पपत्र आहे. जवळपास 6 दशकं या देशामध्ये काँग्रेस सत्तेवर होती. गरिबी हटावच्या घोषणा दिल्या गेल्या, पण प्रत्यक्षामध्ये गरिबी हटलीच नाही. काही ठराविक नेत्यांची हटली असू शकते, पण सर्वसामान्य जनता गरीबच राहिली. त्यामुळे त्या सगळ्या गरिबीतनं बाहेर काढून त्यांना एक वरच्या स्तरावर आणण्याचं काम गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीकडून होत आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने विकास केंद्रित धोरण मोदीजींचं जे आहे त्याचा परिणाम आपण बघतो आहोत की 2047पर्यंत एक भारत एक विकसित राष्ट्र, एक विकसित देश म्हणून निर्माण होईल. यासाठी भारतीय जनता पार्टीची, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची ही दिव्य दृष्टी आहे. म्हणजे मोदीजी नायकांनी कोणी प्रश्न विचारला होता की निवडणुकीच्या काळामध्ये सरकार स्टँड बाय असतं का, तर ते म्हणले नाही. सरकार पुढच्या 100 सरकार आल्यानंतरनं पुढच्या 100 दिवसात काय करायचं याचा आराखडा आम्ही तयार करतो आहोत आणि तशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि विकासासाठी कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी प्रयत्न आहेत. आणि म्हणून हा ज्यावेळी संकल्पपत्र जाहीर करायचं होतं, काही भारतीय जनता पार्टीने एक एक्सरसाइज केला होता, तो नाशिकमध्येही केला होता, सर्व देशभर केला होता. आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की या संकल्पपत्रासाठी सूचना पाठवा.
आणि देशभरातनं काही लाख सूचना या संकल्पपत्रासाठी आल्या. त्या सूचनांचा एकत्रित विचार केला गेला आणि सूचनांचा एकत्रित विचार केल्यानंतर सर्वसामान्यांना निगडीत असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक प्रकारे हे संकल्पपत्र तयार केलं. समाजातील विविध घटक, महिला, युवा, शेतकरी, गरीब हे प्रमुख 4 घटक आहेत. या 4 घटकांच्या उन्नतीसाठी विशेष योजना या सगळ्यामध्ये आखल्यात आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं धमाल महाराष्ट्रातलं मला 2004चं उदाहरण अजून आठवतं की काँग्रेसने जाहीरनाम्यात उदाहरण दिलं होतं की आम्ही मोफत वीज देऊ. आणि निवडणुकीच्या आधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांचा एक फोटो छापून आला, शेतकऱ्याला हसरा फोटो. निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ती प्रिंटिंग मिस्टेक होती. इतकं सहज, इतकं फसवण्याचा प्रकार करणारे काँग्रेस, त्यांचे जाहीरनामे जे कधीच पूर्ण झाले नाहीत, त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रातील प्रत्येक मुद्दा हा जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं 30 लाख लोकांनी या जाहीरनाम्यासाठी सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार पुढचे 5 वर्ष मोफत धान्य देण्याची योजना सुरू ठेवणार आहे. आयुष्मान भारत योजनेतून 5 लाखापर्यंतचं आरोग्य, 70 वर्षावरील नागरिकांना मोफत उपचार, PM आवास योजनेतून 3 कोटी घरं, मोफत घरगुती गॅस जोडणी, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेचं वितरण, अशा अनेक योजना. आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्राचे 6,000 रुपये सन्मान निधी मिळतोच, त्याला आता राज्याचं सरकार पण 6,000 देत आहे, असं 12,000चा सन्मान निधी मिळतो. पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना मी आखल्यात. त्यामुळे पीक विम्याच्या मध्ये आधारभूत किमती ज्या आहेत, पिकांच्या आधारभूत किमती, म्हणजे बऱ्याच वेळा आमचे काँग्रेस मित्र प्रश्न विचारतात, पण माझा प्रश्न आहे की 14 सालापूर्वीचे पिकाची हमीभाव काय होता आणि आताचा हमीभाव काय, हे जर आपण थोडी तुलना करून बघितली तर त्यामध्ये प्रचंड वाढ झालेली दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ते या संकल्पपत्रात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी आपल्या प्रेसनोटमध्ये म्हटलेल्या आहेत. 25 लाख हेक्टर जमीन ऑलरेडी सिंचनाखाली आली गेल्या 5 वर्षामध्ये आणि आगामी काळात आणखीन होणार आहे. वातावरण बदल आता आपण बघतोय, मध्येच काल पाऊस आला. या सगळ्या वातावरण बदलाचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल अशा प्रकारचा उपग्रह, स्वतंत्र उपग्रह पिकांना संरक्षण देण्यासाठी तो आपण करतो आहोत, ज्यातनं शेतकऱ्यांना सूचना वेळेत मिळत राहतील, बदल लक्षात येतील. या सगळ्या गोष्टी करतोय. स्टार्टअपमध्ये तर आपण जगात 3ऱ्या नंबरला आत्ता आहोत. स्टार्टअपची संख्या गेल्या 10 वर्षामध्ये वाढली. जगामध्ये आत्ता आपण 3ऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप सुरू करणारे आहोत. त्यामुळे यातनंच पुढे आणखीन रोजगार आणि अन्य गोष्टी पण निर्माण होत राहतील. हा पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. MSME क्षेत्रात विस्तार आपण करतो आहोत, ज्यातनं रोजगाराच्या संधी आणखीन निर्माण होतील. करप्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणखीन आणण्याचा प्रयत्न करतो आहोत महिलांसाठी. आणि हा सगळ्या महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा खूप जेन्युइन प्रश्न अनेक महिलांचा असतो की त्यांना शौचालयाची, स्वच्छतागृहाची व्यवस्था नसते. त्यामुळे अनेक आरोग्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे तशी एक साखळी स्वच्छतागृहांची महिलांसाठी करण्याची योजना, करण्याचं धोरण आहे. नारी शक्ती वंदना योजनेतून महिलांच्या सक्षमीकरणाची अंमलबजावणीचा विषय सुरू आहे. महिला तक्रारीच्या निमंत्रणासाठी पोलीस आणि विशेष यंत्रणा. त्यामुळे एक प्रकारे महिला झालं, युवा झालं, युवांच्या रोजगारासाठी झालं, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना झाल्या, महिलांसाठी झाल्या. आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत ट्रेनचा विकास, निर्मिती
आणि देशभरातल्या 13,000 रेल्वे स्थानकाचा ऑलरेडी विकास करण्याचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे देशातले जे 4 घटक आहेत त्यांच्या प्रगतीसाठी तर विशेष प्रयत्न केलेच, पण त्याचबरोबर गेल्या 5-10 वर्षांमध्ये आपण बघितलं की एकीकडे आर्थिक शक्ती म्हणून देश उदयास येतोय, पण त्याचबरोबर एक सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया देखील या देशामध्ये गेल्या 10 वर्षात केली आहे. मग काशी कॉरिडॉर आहे, राम मंदिराचं पुनर्निर्माण आहे, या सगळ्या वारशांचं जतन, परंपरांचं जतन, संवर्धन करण्यासाठी विशेष निधी, असा सगळा प्रयत्न हा करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात होणार आहे. समान नागरी कायदा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा 75 वर्षात पूर्ण झाली नाही. आता हा कायद्यासाठी प्रयत्न या निमित्ताने होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या विविध घटकांसाठी योजना राबवत एक समृद्ध सक्षम भारत करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न, या निमित्ताने त्यांची जिद्द, त्यांची मेहनत आणि त्यांचं व्हिजन, यातनं पुढच्या 5 वर्षाचं एक संकल्प, जो संकल्प हा नेहमी निर्धार असतो, या निमित्ताने आम्ही करत आहोत आणि त्याचीच माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आपण केली आहे. एक प्रेस नोट सविस्तर आपल्याला दिलेलीच आहे, पण त्याशिवाय काही प्रश्न असतील की त्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा, हरकत नाही. पीक विमामध्ये अजून सुटसुटीतपणा यावा यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रात तर खूपच अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. 1 रुपयाचा पीक विमा केला आहे. दुसरं असं हवा बदलासाठी, हवा बदलामुळे अनेक वेळा शेतकरी त्यात सगळ्यात जास्त, अचानक पाऊस आला, निसर्ग बदलतोय, निसर्गाच्या कधी काही गोष्टी घडत आहेत, त्यावेळी शेतकऱ्यांना त्या सगळ्याचा फटका पडतोय. पीक काढलेलं असतं, ते पीक अचानक आलेल्या पावसाने सगळं हे होतं. पण हवामानाचा अभ्यास करून फक्त शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जर एखादा उपग्रह असेल ज्यातनं शेतकऱ्यांपर्यंत पटापट सूचना पोहोचवता येतील तर त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल. अशा दृष्टिकोनातनं एक प्रयोग करण्याचा, एक उपग्रह सोडण्याचा प्रयत्न आहे, ज्यातनं पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल. मला असं वाटतं की पहिल्यांदा काँग्रेसने गॅरंटी कार्ड वाटण्यापूर्वी गेल्या 60 वर्षामध्ये का गरिबी हटली नाही याचं उत्तर पहिल्यांदा दिलं पाहिजे. काँग्रेसने गेल्या 60 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी का काही करता आलं नाही याचं उत्तर दिलं पाहिजे. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळामध्ये, UPA सरकारच्या कार्यकाळामध्ये या देशामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ह्याचं याबद्दल काय त्यांना म्हणायचं आहे त्याची उत्तर पहिल्यांदा द्यायला पाहिजे. काँग्रेसने गेल्या 60 वर्षामध्ये किंवा महाविकास त्यांचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये 2004 ते 14 त्या सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचाराने एक प्रचंड बरबटलेली व्यवस्था होती. ती का होती याची उत्तरं ती दिली पाहिजेत. मग आणि आम्ही तर तयार आहोत, आम्ही तर संकल्पपत्रावरती मोदीजींची गॅरंटी बोलायला तयार आहोत, बिलकुल आम्ही मागे हटायला तयार नाही, पण याची उत्तरं घेऊन या, मग आम्ही सगळी उत्तर देतो. असं आहे, समाजातले सर्व घटक आम्ही सोबत घेतो आहोत. मोदीजींच्या विकासाच्या निर्णयावरती जे सोबत येत आहेत, मोदीजींच्या विकासाच्या स्वप्नावर जे सोबत येत आहेत, त्या सगळ्यांना सोबत घ्यायचं हे आमचं धोरण आहे, तर गैर काहीच नाही. असं जर नाही असं आहे की कुणावरती भ्रष्टाचाराचा आरोप केले त्याचा तपास होईल, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. त्यामुळे त्यांचा काय एखाद्याचा XYZ व्यक्तीचा प्रवेश आणि त्याच्यावर असलेल्या गोष्टी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. न्याय यंत्रणा आहेत, बाकीच्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा, ते त्यांचं काम करत राहतील. मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या पद्धतीनं या यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणा काम करत राहतील आणि या सगळ्या विषयामध्ये पुढे जे यंत्रणा करतील ते पुढे सुरू होईल. आपण एकीकडे म्हणतोय महायुती आहे, 400 आपली घोषणा आहे, आता दुसरीकडे बघितलं तर स्थानिक पातळीवर सगळं हललेलं नाही आहेत. नाशिकचा विचार केला तर नाशिकच्या जागेवरून आता रस्सीखेच सुरू आहे. भाजप दावा करतोय, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. रस्सीखेच कुठं सुरू आहे? असं या 2 गोष्टी आहेत.
3 पक्ष एकत्र आलेत आणि 3 पक्ष एकत्र आल्यानंतरनं निर्णय होईस तोपर्यंत देशातला किंवा महाराष्ट्रात कुठलाही लोकसभा मतदारसंघ असो, निर्णय होईस तोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला तो मतदारसंघ आपला असला पाहिजे हे मांडण्याचा, हे आग्रह धरण्याचा 100% योग्य, त्यात चूक असण्याचं कारण नाही. त्यामुळे नाशिकसारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की हा मतदारसंघ आपला हक्क आहे, तर त्यामध्ये गैर काही नाही. पण महायुतीचं वैशिष्ट्य आहे, महाविकास आघाडी महायुतीमध्ये फरक काय? महाविकास आघाडीमध्ये आजही जागा वाटप झालं त्यांचं, सांगलीत त्यांच्याकडे बंडखोर उभा राहिला आहे, तो उभा मागे यायला तयार नाही. अशा अनेक ठिकाणी सांगलीच काय महाविकास आघाडीतली अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मात्र असं होणार नाही. ज्या क्षणी निर्णय होईल, नेतृत्व ज्या क्षणी निर्णय करेल त्या क्षणी महायुतीचे तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एक दिलाने कामाला लागतील. कारण आमच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आहेत. आमच्यासमोर म्हणजे तुमच्यामध्ये हा प्रश्न आहे की अजून नाशिकचा उमेदवार का जाहीर झाला, असा प्रश्न तुम्ही मला विचाराल, मीच त्याचा आधी उत्तर देतो. मुळात तुमच्या मनात हा प्रश्न आहे, जनतेच्या मनात प्रश्न नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या इथं बसलेल्या लोकांच्या मनातही प्रश्न नाही आहे. आमचा उमेदवार ठरला आहे. आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेच्या मनात जो हेच आहे. त्यामुळे उमेदवार कुणी असो, देशातली जनता मोदीजीच या ठिकाणी लढतायत निवडणूक, या भावनेतनं लढतायत. त्यामुळे आमचे कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत, जनतेची मतं जुळली आहेत. त्यामुळे त्याचा विजयामध्ये रूपांतर व्हायला अडचण येणार नाही. आमच्याकडे महाविकास आघाडीसारखी तोंड एकमेकाकडे नाहीत. मोदीच आमचे उमेदवार आहेत, ज्या ठिकाणी जाहीर झाले त्या ठिकाणी म्हणूया मोदी जाहीर झाले, मग नाशिकमध्ये मोदी का जाहीर होत नाही? आहेत ना. असं आहे की त्याचं उत्तर आहे स्वाभाविक आहे. ज्यावेळी पहिल्या जे उमेदवार जाहीर झाले ते आज 19ला तर पहिला टप्पा संपतोय आणि स्वाभाविकपणे पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले उमेदवार जे होते ते जाहीर लवकर झाले. कार्यकर्ते नेते बसले, एकत्रित बैठका झाल्या, केंद्रीय नेतृत्व चर्चा झाली आणि त्यातून जागा वाटप झालं. त्याच्यानंतर स्वाभाविकपणे त्यांचे फॉर्म भरणं, त्यांचे उमेदवार, त्यांचे प्रचार हे सगळे सुरू आहेत. आता जसे अजून मुंबईतल्या काही जागांचा निकाल बाकी मुंबईसुद्धा शिल्लक आहे त्यामध्ये. त्यामुळे जसं निवडणूक पुढे सरकती आहे, मला असं वाटतं की फेज वाईज यावेळी महाराष्ट्रात ह्या पूर्वीचा इतिहास आहे. तुम्ही सगळे ज्येष्ठ पत्रकार, अनुभवी पत्रकार आहात. महाराष्ट्रात यापूर्वी 2 फेजमध्ये फक्त निवडणुका व्हायच्या, आत्तापर्यंतचा इतिहास आहे. यावेळी 5 फेजमध्ये निवडणूक आहेत. त्यामुळे फेज वाईज पहिल्या टप्प्यातले उमेदवार, दुसऱ्या टप्प्यातले उमेदवार हे जाहीर केले गेले. जशी जशी निवडणुका पुढे सरकतील तशी तशी उमेदवार पण बाकीचे पण उमेदवार येतील, काही अडचण नाही त्या. आता जर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा उमेदवार घोषित झाला, भाजपमध्ये कुठली नाराजी नसेल, भाजप प्रचार करणार. भारतीय जनता पार्टीचा ठाम निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आमचे उमेदवार आहेत, त्यांचा पंतप्रधान तेच आमचे उमेदवार आहेत. त्यामुळे आणि महायुतीचं हे वैशिष्ट्य आहे की उमेदवार कुणी येऊ आमच्यासाठी आणि हे सगळे बसलेत अगदी काही म्हणजे माझ्या काही यांची वेगळी मतं नाही आहेत. हां, मला असं वाटतं की ऑलरेडी काही हॉस्पिटलवरती कारवाई झाली अशा ज्या घटना समोर आल्या. नाही, मला मान्य आहे, मला माहिती आहे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे तुमचा. तुम्ही आज त्यातून एखादं उदाहरण असेल तर मला वाटतं निदर्शन आणून द्या, त्याच्यात होईल. ज्या ज्या गोष्टी अशा झाल्यात त्यावर ऑलरेडी कारवाई झाली आहे. पण तरी असं जर काही असेल तर नक्की निदर्शन आणून द्या, आपण करू. असं असेल तर मला असं वाटतं इथल्या त्याचं लक्षात आणून द्या, त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई करू. पुढे इकडच्या नाही घेऊ, मग परत तुमच्याकडे येतो. जरा हे नाही म्हणजे बिचारांना असं नको वाटायला आम्हाला. हां, तुम्ही मग तुमच्याकडे येतो. मी तुम्हाला काय सांगितलं, एक मिनिट मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत उमेदवार किंवा जागा कुणाला जाते हे ठरेस तोपर्यंत प्रत्येक पक्ष, आणि यात काही चूक नाही आहे, ठीक आहे, आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, आमचा उमेदवार असला पाहिजे या भावनेतनं आग्रह धरणं यामध्ये काही नाही. पण ज्या दिवशी जे काही निर्णय नेतृत्व करेल त्या निर्णयाला तितक्याच तीव्रतेने सर्व ताकदीने निवडून आणायचं उमेदवारी जबाबदारी हीच मंडळी सगळी घेते, त्याच्यावर निश्चिंत राहा. आज रामनवमी आहे. रामनवमीच्या निमित्तानं संजय राऊतांनी समाजदारांवर तुमच्यावर आरोप केले की रामाचं राजकारण केलं जात आहे, राम पळकुट्यांच्या मागे नसतो.
असं ते म्हणतात. मला वाटतं ते स्वतःबद्दल बोलत असावेत, कारण हिंदुत्वापासून पळपुटेपणा संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी केला. हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना स्वतःबद्दल ते हल्ली बडबडत असावेत, कारण शेवटी जी त्यांची बडबड आहे, त्यांची भाषा आहे, ती बघता खरोखर शंका यावी त्यांच्या शहाणपणाबद्दल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खरं आहे, राम पळपुटेच्या मागे उभा नसतो आणि म्हणूनच तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, तर 500 वर्षाच्या संघर्षानंतरनं एक भव्य राम मंदिर उभा करण्यामध्ये खारीचा वाटा असं म्हणू. आम्ही काय असं म्हणणार नाही की जर सगळ्याच्यामध्ये, कारण पुन्हा प्रश्न तुमचा येईलच, तुम्ही काय याच्यामध्ये. म्हणून मी सांगतोय की एक रामभक्त म्हणून खारीचा वाटा आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. त्यांच्या पाठीशी राम नक्की उभा राहील. येस, थँक्यू. मला असं वाटतं राहुल गांधींनी त्यांना किती जागा मिळणार याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. ज्या काँग्रेसमधून त्यांची न्याय यात्रा गेली तिथले काँग्रेसचे लोक सोडून ते येत होते. नंबर 1, इंडिया आघाडीमध्ये काय एकमत आहे? राहुल गांधींच्या विरोधामध्ये डाव्यांनी उमेदवार माहिती की नाही तुम्हाला? वायनाडमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी राहुल गांधींच्या विरोधात, म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न पडला आहे तिन्ही पक्ष काय एकत्र हे नको ते नको असे तुम्ही आता प्रश्न विचारले. जी इंडिया आघाडी आहे त्या आघाडीमध्ये कम्युनिस्टही आहेत आणि काँग्रेसही आहे, पण त्याच कम्युनिस्टांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये वायनाडमध्ये उमेदवार उभा केला आहे आणि ते राहुल गांधीला पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावून काम करतात. आता या इंडिया आघाडीची ही स्थिती आहे. महाविकास आघाडी स्थिती वेगळीच आहे, पण तिथे त्यामुळे राहुल गांधीने अगोदर काँग्रेसला किती जागा मिळतात हे बघावं. भारतीय जनता पार्टी जागा चिंता करू नये. जो 400 पारचा नारा आम्ही दिला आहे तो आम्ही पूर्ण करू, हे तर आम्हाला शंका नाही आहे, कारण जनतेने ही निवडणूक ठरवली. असं आहे की काँग्रेस का संपली याचं चिंतन पहिल्यांदा अमित देशमुखांनी केलं पाहिजे. त्यामुळे इतरांवरती इतर का संपले, अमुक इतरांना का संपवलं असे प्रश्न विचारण्यात किंवा अशी टीका करण्यापेक्षा काँग्रेस दिवसेंदिवस संपत का चालली आहे, या निवडणुकीमध्ये जे गेले दोन निवडणुका ते विरोधी पक्षनेते पदसुद्धा मिळू शकत नाहीत, एवढे कमी संख्येने खासदार निवडून येत आहेत. महाराष्ट्रात गेल्यावेळी 1 खासदार निवडून आला होता, यावेळी तो तरी येईल की नाही ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे इतर पक्षांची चिंता करण्यापेक्षा महाराष्ट्रातून काँग्रेस संपत चालली आहे त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मला असं वाटतं पोलीस त्याची चौकशी करतील. असं आहे की मुळामध्ये महाराष्ट्राला म्हणजे माननीय देवेंद्रजी गेले मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेच गृह खातं होतं आणि आत्तासुद्धा या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना गृह खातं त्यांच्याकडे आहे. असं म्हणणंच योग्य ठरेल की या गेल्या अनेक वर्षातला सर्वोत्तम गृहमंत्री जर कोणी असेल तर देवेंद्रजी फडणवीस आहेत. कारण ज्या पद्धतीचा अनेक गोष्टी त्यांनी पोलीस खात्यात सुधारणा केल्या, ज्या पद्धतीचं पोलीस खातं काम करतं आहे, या यंत्रणा काम करत आहेत, त्यामुळे तातडीने त्याची दखल घेऊन त्या अनेक गुन्ह्यांची उकल होती आहे. हे सगळं बघता मला असं वाटतं की त्याच्या प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. या खडसेंची धमकी प्रकरणातसुद्धा तातडीने कारवाई होईल. मला असं वाटतं त्याच्यावरती कारवाई होऊन अटक पण झाली तातडीने. त्यामुळे पोलीस यंत्रणा अत्यंत हो म्हणून शेवटी असं आहे की ज्या गोष्टी एखादी घटना पूर्ण सुरक्षित आहेत, चिंता करायचं कारण नाही. एखादी घटना त्या पूर्ण सुरक्षित आहेत म्हणून त्या माझ्या शेजारी बसल्या आहेत, त्या फिरतात मोकळेपणाने, कुठलीही चिंता नाही आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्याचं किती लवकर तुम्ही ॲक्टिव्ह होता त्याच्यावरती पोलीस खातं कशी कारवाई करतं. जिथं 100 कोटी खंडणीचे इतिहास आपल्या गेल्या 2 वर्षापूर्वीचे आहेत, ज्या पद्धतीनं तो मनसुख हिरेन गायब झाला, हे सगळे इतिहास आपण विसरलो नाही आता. त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी देवयानीताई म्हणजे जी घटना धमक्या आल्या त्याच्यावरती कारवाई झाली, अटक झाली आणि देवयानीताई अत्यंत मोकळेपणाने नाशिकमध्ये सगळे फिरतायत. आत्ता त्या पूर्ण गर्दीमध्ये, राम मंदिरामध्ये पूर्ण गर्दीमध्ये सगळीकडे होत्या. हेच त्यांचं, हे सरकारचं वैशिष्ट्य आहे, सरकारची ताकद आहे. मी म्हणलं की एखादी घटना घडल्यानंतर ताबडतोब त्याला किती वेळात पकडला गेला ते महत्त्वाचं. पुढे चला.
दखल घेतली. याची दखल नक्की तुम्ही सूचना आणून दखल घ्या. थँक्यू. नाही गरमी खूप आहे, दखल घेतली पाहिजे. दखल. थँक्यू. मला वाटलं इलेक्ट्रो बॉन्ड वगैरे काहीतरी विचारतील. कुणीच काय विचार मला वाटलं इलेक्ट्रो बॉन्ड वगैरे काय काय विचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.